पानी का प्रस्ताव था। शासन ने कुछ काम अच्छा किया, कोई अधिकारियों ने, मिनिस्टरों ने, आमदार ने अच्छा किया। तो ये पानी पुरवठा का पहले स्टार्टिंग उद्धव ठाकरे साहब ने रखे थे, तो लोगों ने बोले उनका शुक्रिया अदा करो उनका। जब तुम इनका कर रहे हो, तुम अधिकारियों की चमचगिरी कर रहे, तुम्हारे की चमचगिरी कर जब उद्धव साहब ने करे उनका नाम क्यों नहीं ले रहे? टेबल नहीं लेते तो महापौर दबाव में आके काम कर रहे, तो महापौर का निषेध कर वारंवार त्यांनी सांगितलं की शांत बसून मांडून आपली भूमिका ते मानणार नाही आम्ही, आणि ते माईक बंद करून टाकत होते, ते आमचं म्हणणं ऐकून घेत नव्हते, माईक बंद करत होते, ते दुसरे झाले ना आम्ही, ते म्हणे आम्ही नाम घेणार, मग कशाला नाही घेणार? पण तुमच्यावर पहिल्याच सभेत मग आता कारवाई झालेली आहे. तो सांगतो ना काय त्याच्यामध्ये काय झेल तर नाही झाली ना, कारवाई होतात. आता ते जमलं त्यांचं ऐका, आम्ही कुठे ऐकणार? आम्ही लोकशाही पद्धतीने चालतो, मग त्याच्यामध्ये तर आम्ही चालणार. त्यांना सांगणार त्यांनी कशाला नाही घेतलं नाम, त्यांना विचारा. आरोप करत होते महापौर दादागिरी करताय म्हणून. मग तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही लोक स्वतः दिसतात ना, त्यांचं ऐकतात आमचा नाही ऐकतात, मग ते काय दादागिरी तर काय झाली? मग ते काय काय तुमच्या पक्षाची भूमिका असेल काय असेल ते पुढे भूमिका काय? ते आता बघू पुढे पुढे. काय घटनेचं साहेब काय झालं सांगा, तुम्हाला तुमच्यावरही कारवाई झाली आहे. आज एक तर महापौर साहेबांनी पहिले सांगितलं होतं की ऐन वेळेवर मी कुठले विषय घेणार नाही, पण सुरुवातीलाच प्रमोद राठोड यांनी पुतळ्याचा विषय घेतला, शंकरराव चव्हाणांच्या पुतळ्याचा विषय घेतला, आणि त्याच्यानंतर अनेक सदस्यांनी अनेक अभिनंदनाचे प्रस्ताव घेतले. राजू वैद्य यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव घेतला की 1680 कोटीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे यांनी मंजूर केली, पण प्रत्यक्षात ती योजना उद्धवसाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेली आहे आणि तिचं उद्घाटन भूमिपूजन सुद्धा उद्धव साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. तर आमच्या पक्षाची ही भूमिका होती का ज्यांनी खरं काम केलं तुम्ही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, पण महापौर आहे ना हे हुकुमशाही आणि दडपशाही करतात. मी बघितलं महापौर बाकीच्या विरोधी पक्षांचं ऐकून घेत नाही, दुसऱ्यांचं आमचं त्यांना वाटतं संख्याबळ कमी आहे, पण आम्ही एक जण जरी असलो तरी आम्ही सगळ्या सभागृहाला पुरून उरू आम्ही, कारण की आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार. आमचा पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नावाचा अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांनी घ्यायला हवा होता, पण तरी तो न घेता महापौर जे ते दडपशाही करत आहे, आम्हाला सभागृहाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.